ज्योतिबा वर्तमानाचं गुज तुला सांगेन म्हणतोय, तुम्ही खुला केलेला पाण्याचा हौद कधीच नासून गेलाय. तुम्ही खुला केलेला पाण्याचा हौद कधीच नासून गेलाय. त्यात जाती पातींचं विष काढून पुढाऱ्यांनी तो गढूळ केलाय. शाळेच्या पटसंख्येच्या तक्त्यात ओबीसी, आदिवासी, मागास आणि खुला अशी वर्गवारी करून मुलांच्या मनात जातीची पेरणी अशी वारसावरून केली जाते. शाळेच्या पटसंख्येच्या तक्त्यात ओबीसी, आदिवासी, मागास, खुला अशी वर्गवारी करून मुलांच्या मनात जातीची पेरणी अशी वापसा बघून केली जाते आणि जवखेडासारखे हत्याकांड रोज जन्मास येते. ज्योतिबा, तुम्ही सत्य सांगण्यासाठी अखंड लिहित राहिला. तुम्ही सत्य सांगण्यासाठी अखंड लिहित राहिलात. शेतकऱ्यावर उगारलेला गुलामगिरीचा आसूड हिसकावून घेत फोडून काढले सवर्णांना. शेतकऱ्यावर उगारलेला गुलामगिरीचा आसूड हिसकावून घेत फोडून काढले सवर्णांना आणि प्रामाणिक राहिलात आपल्या सत्याशी सॉक्रेटिस सारखे. आणि प्रामाणिक राहिलात आपल्या सत्याशी सॉक्रेटिस सारखे. पण याच सत्याच्या शोधासाठी लढणारा नरेंद्र गोविंद कलबुर्गी मारला जातोय दिवसा ढवळ्या याच पुरोगामी मातीत. गोविंद मारला जातोय दिवसा ढवळ्या याच पुरोगामी मातीत. आणि इथला बुद्धिवंत शांत आहे मूग घेऊन कोळमात गेलेल्या रोग्यासारखा. आणि इथला बुद्धिवंत शांत आहे मूग घेऊन कोळमात गेलेल्या रोग्यासारखा. आणि माझ्या आई सावित्रे, तू अंगावर सेन झेललं पोरी बाळींना उजळ माथ्यानं जगता येऊ म्हणून. तू अंगावर सेन झेललं पोरी बाळींना उजळ माथ्यानं जगता येऊ म्हणून. पण याच पोरी आता तोंडाला स्कार्फ बांधून तोंड लपवतात बंधनं घातलेल्या स्त्रियांसारखी. माझ्या आई सावित्रे, तू खरंच ग्रेटच आहे. हे उशिरा का होईना त्या विद्यापीठवाल्यांना कळलं हे बरं झालं. तू खरंच ग्रेटच आहे. हे उशिरा का होईना त्या विद्यापीठवाल्यांना कळलं हे बरंच झालं. हा, पण एक खंत मनाला खात आहे. एक खंत मनाला खात आहे. कुणी सरस्वती नावाची कपोकल्पित बाई विद्येची देवता म्हणून मिरवत आहे. हे जबाबदारीने बोलतोय. कोणी सरस्वती नावाची कपोकल्पित बाई विद्येची देवता म्हणून मिरवत आहे. माझ्या आई सावित्रे, तू अंगावर सेक झेलत होतीस, दगडधोंडे खात होतीस, तेव्हा कुठं गेली होती बाई? तुझ्यासारख्या किती पोरींना शिकवलं, किती शाळा काढल्या, याचा काही पुरावा? माय सावित्रे, मी आता एक करणार आहे. माय सावित्रे, मी आता एक करणार आहे. घरामधला तो इनाधारी बाईचा फोटो काढून टाकणार आणि सावित्रे त्या जागी मी तुझा फोटो लावणार. नमस्कार सर्वांना. भिडेवाडा बोलला, माझ्याच घरट्यात पंख फुटले गेल्याची म्हण्या दिगंतरा. तुम्हीच 64 कलागुणांच्या स्वामिनी, आदिशक्तीचा सामर्थ्यशाली चेहरा करा. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आढळ ध्रुवतारा. साधा सुद्धा नाहीच भिडेवाडा, भेदला विरोधाचा खडा पहारा. ज्योती सवे हातर सावित्रीचा, असे अंबरी आढळ ध्रुवतारा. माय सावित्रीने ज्योती सवे तिमिरातून खेचून आणला प्रकाश. बंदिस्त कोठडीतले स्त्री जातीला केले मोकळे आकाश. झरे फुटले खडक फोडून प्रवाहित ज्ञान गंगा झाली. आज साऱ्या क्षेत्रांमध्ये पाऊलं स्त्री शिक्षणाने क्रांती केली. आज फक्त प्रतिमा पाहून काय अंदाज घेता यातनांचा. आज फक्त प्रतिमा पाहून काय अंदाज घेता यातनांचा. आतून पुरता ढासळलो मी पाहून अंदाज अवहेलनेचा. बेगडी फुलांच्या दर्पात आता सुगंध माझा असा कोंडला. बेगडी फुलांच्या दर्पात आता सुगंध माझा असा कोंडला. तब्बल 250 वर्षात असा कसा मी नजरे आड मला केला. असा कसा नजरे आड मला
केला. स्वतःच्या बेचिराक अस्तित्वातून जरी उठलो मी फिनिक्स पक्षापरी सावित्रीच्या पाऊल गुणांचे चंदन लाविलं माझ्या भाळावरी. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे भिडेवाडा बोलतोय. अरे पाहता का रे इकडे, मी भिडेवाडा बोलतोय. झाले जरी खंडहर माझे, मीच आनंदाने डोलतोय. झाले जरी खंडहर माझे, मीच आनंदाने डोलतोय. साऊ ज्योतिबाच्या पावलांनी झाली माझी पवित्र माती. कितीतरी लेकींनी जोडली इथे शिक्षणाशी आपली नाती. कितीतरी लेकींनी जोडली इथे शिक्षणाशी आपली नाती. नाही कुणाचे लक्ष तरीही आहे उभा मी मानाने. अंग अंग भिजले आहे साऊ ज्योतीच्या ज्ञानाने. अंग अंग भिजले आहे साऊ ज्योतीच्या ज्ञानाने. कितीतरी लेकींची ती झाली होती ज्ञानधरा. नाव लौकिकाने मिरवितो साऊ फातिमा शिक्षणाचा मोहरा. नाव लौकिकाने मिरवतो साऊ फातिमाच्या शिक्षणाचा मोहरा. पहिली मुलींची शाळा मान मिळाला देशोदेशी. इच्छा आहे एकच माझी मला हवी आहे तुमची खुशी. इच्छा आहे एकच माझी मला हवी आहे तुमची खुशी. आहे अजून उपेक्षित साऊ गाळती आसवे. आहे अजून उपेक्षित साऊ गाळती आसवे. करा जीर्णोद्धार खरा नको कागदी फतवे. करा जीर्णोद्धार खरा नको कागदी फतवे. धन्यवाद. भिडेवाडा म्हणजे भारतीय संस्कृतीचा वारसा, शिक्षणाचे प्रतिबिंब दाखवणारा होता जणू आरसा. ज्योतिबा सावित्रीबाईंनी सुरू केलेली शाळा, तिची दुर्दैवी अवस्था सर्वजण टाळा. रूढी परंपरांना दिला ज्योतिबा सावित्रीबाईंनी छेद. कधी केला नाही कोणात कसलाही भेद. ज्योतिबा सावित्रीबाईंचे करू आपण गुणगान. त्यांनी हाती घेतलेले काम नेऊ पुढे छान. शिक्षणाच्या कामाला लावू थोडा हातभार. 100% साक्षरतेचा आकडा करू पार. धन्यवाद. सप्रेम जय भीम. समतेचा जागर मीच मांडला, बदल्यात मनोवादाने मला तोडला. होतो उभा मी घट्ट पाय रोवून, म्हणून माय मावल्यांच्या पिढ्यान पिढ्या सजल्या. आज सावित्रीच्या लेकी शिकून सवरून मोठ्या झाल्या, पण भिडेवाडा ज्योती सावित्रीला विसरल्या. तिले दान असंख्य कोटीचे सावणे, शिकवले जगायला स्वाभिमानाने. किती झेललेले वार सावणे, कधी पाऊस शेणाचा तर कधी पाऊस दगडाचा. किती सोसले वार सावणे, कधी म्हणूचे तर कधी गर्भ यातना. फुले केले दार शिक्षणाचे, पाया रोवला स्त्री मुक्तीचा. तिने उभा केले सारं आपण राखेत नेला. तिच्या त्यागामुळे झालो आपण मोठे. ती मात्र दुर्लक्षितच राहिली. शेवटी 2 मिनिट फक्त सरांसाठी. आपल्या कष्टाला आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले. आपल्यामुळेच आज भिडेवाडा ज्योतिबा सावित्री घराघरात पोहोचले. सलाम करते तुमच्यातील भिडेवाड्यासाठी झपटलेल्या देहाला. खरंच तोड नाही सर तुमच्या कार्याला. गझल किती आहे? गझलचे शीर्षक आहे भिडेवाडा बोलतोय. व्यथा त्याची जगिया मांडतो आहे भिडेवाडा. व्यथा त्याची जगिया मांडतो आहे भिडेवाडा. आणि जपावी खून कायम सांगतो आहे भिडेवाडा. जपावी खून कायम सांगतो आहे भिडेवाडा. लढा ज्योतीनी साऊचा विसरत्याचा परावा का. लढा ज्योतीनी साऊचा विसरत्याचा परावा का. जुन्या भिंतीत टाहो फोडतो आहे भिडेवाडा. आणि व्यथा त्याची जगिया मांडतो आहे भिडेवाडा. कितीदा ऐकले हुंकार वाड्यातील तो साक्षी. कितीदा ऐकले हुंकार वाड्यातील तो साक्षी. विषमतेची कवाडे मोडतो आहे भिडेवाडा. आणि व्यथा त्याची जगिया मांडतो आहे भिडेवाडा. कुठेही हक्क ना नारीस ना माणूस ती येथे. कुठेही हक्क ना नारीस ना माणूस ती येथे. येथे असे फरमान पोटे तोडतो आहे भिडेवाडा. असे फरमान पोटे मोडतो आहे भिडेवाडा. कसे हे भेद धर्मा
जाणतो आहे भिडेवाडा. शेवटचे शेरगीत. मिळावा न्याय आणि घ्यावी दखल संघर्ष कार्याची. मिळावा न्याय आणि घ्यावी दखल संघर्ष कार्याची. मनी ठेवून आशा जागतो आहे भिडेवाडा. मनी ठेवून आशा जागतो आहे भिडेवाडा. व्यथा त्याची जगिया मांडतो आहे भिडेवाडा. आणि जपावी खून कायम सांगतो आहे भिडेवाडा. जपावी खून कायम सांगतो आहे भिडेवाडा. बोले भिडेवाडा. भिजतील नेत्र कडा पाहुनी बोले भिडेवाडा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. रानमाळ असता साऊनी देह इथे झिजविला. रानमाळ असता साऊने देह इथे झिजविला. करुणी रक्ताचे ग पाणी समाज उद्धरिला. करुणी रक्ताचे ग पाणी समाज उद्धरिला. अंधश्रद्धा रीती भाती. अंधश्रद्धा रीती भाती कापी जुनाट जडा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. भरला वाडा असा मुलींनी शिक्षणाचा लागेलळा. गोडी लागली सावलीची फुलला जीवन मळा. प्रसन्न झाला वाडा पाहुनी. प्रसन्न झाला वाडा पाहुनी खुलताना या कळ्या. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. शिक्षणाने खुलली दारे वाहे मुक्तीचा वारा. शिक्षणाने खुलली दारे वाहे मुक्तीचा वारा. पुरुषा संगे स्त्रिया निघाल्या पुसनी अश्रुधारा. सुटला फास लागे ध्यास. सुटला फास लागे ध्यास. झरे आनंदी झरा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. लयास गेली शानतयाची कशी आली अवकळा. लयास गेली शानतयाची कशी आली अवकळा. सत्कर्माने पुन्हा उभारू बुजवू चला यतडा. सत्कर्माने पुन्हा उभारू बुजवून टाकू तडा. क्रांतीचे हे बीज पेरले. क्रांतीचे हे बीज पेरले. विजय सबसे बडा. भिजतील नेत्र कडा पाहुनी बोले भिडेवाडा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. भिजतील नेत्र कडा ऐकुनी बोले भिडेवाडा. धन्यवाद. मी भिडेवाड्याचा पाया आज भाष्य करतोय. मी भिडेवाड्याचा पाया आज भाष्य करतोय. धर्माला रसातळाच्या इथल्या ज्ञानाचं अत्तर लावतोय. ज्ञानाचं अत्तर लावतोय. मी भिडेवाड्याचा पाया आज भाष्य करतोय. मी भिडेवाड्याचा पाया आज भाष्य करतोय. धर्माला रसातळाच्या इथल्या ज्ञानाचं अत्तर लावतोय. ज्ञानाचं अत्तर लावतोय. कुठला धर्म सांगतो? कुठला धर्म सांगतो जनावरास्पद माणसाला वागवायला? कुठला धर्म सांगतो जनावरास्पद माणसाला वागवायला? कुठला धर्म सांगतो मनुष्य जातीवर थुंकायला?
मनुष्य जातीवर थुंकायला. जी बेईमान होतात स्वजातीशी, जी बेईमान होतात स्वजातीशी, ती प्राणीही नाहीत हो फारशी. अशा शैतानी धर्मपुजाऱ्यांच्या थोतांडाचं त्यावेळी राज्य होतं. सावित्रीबाई सहत होती, जोडीला ज्योतिबाचं साम्राज्य होतं, जोडीला ज्योतिबाचं साम्राज्य होतं. न जुबानता स्त्री शिक्षणासाठी न थांबणारी ती काय होती. अशिक्षितांची सावित्री खरं तर माय होती, खरं तर माय होती. सनातनी दगडगोट्या शेणशिव्या कुंक्याच्या मारात शरीर तिचं आणि मन रक्ताळत होतं. पण रक्ताळलेल्या मनावर गंगेचं पावित्र्य नितळत होतं. रक्ताळलेल्या मनावर गंगेचं पावित्र्य नितळत होतं. बदला अधीन थांबे सावित्री, बदला अधीन थांबे सावित्री. सावित्री ही गरजली धर्मभाष्य पंडितांच्या कट्टर कानात. तप्त तेलाची टाकी तरळली, तप्त तेलाची टाकी तरळली. जो थुंकतो आया बहिणीवर, जो थुंकतो आया बहिणीवर, का नाही त्याचे तोंड भाजावे. जो थुंकतो आया बहिणीवर, का नाही त्याचे तोंड भाजावे. का नाही त्याच्या अभिमानाचे तंतु तंतु ते जळावे. का नाही त्याच्या अभिमानाचे तंतु तंतु ते जळावे. मी साक्षी होतो वादळातल्या विजेचा, मी साक्षी होतो वादळातल्या विजेचा. सनातनी आगीच्या पेटत्या निखाऱ्याचा, सनातनी आगीच्या पेटत्या निखाऱ्याचा. पण सहनशीलतेची मूर्ती सावित्री, पण सहनशीलतेची मूर्ती सावित्री आगीतही देवतेप्रमाणे उभी. सहनशीलतेची मूर्ती सावित्री आगीतही देवतेप्रमाणे उभी. समतेची तिची स्वप्न त्या काळी टेकली नभी, त्या काळी टेकली नभी. आज तिचा आत्मा मला भेटून गेला, पण आज तिचा आत्मा मला भेटून गेला. पूर्वी नव्हता इतका धाय मोकलून रडून गेला. आजची सावित्री थकलेली खंगलेली, विश्वासघाताने भंगलेली. आजची सावित्री थकलेली खंगलेली, विश्वासघाताने भंगलेली. सहनशीलता परत येऊन गेली. जाता जाता माझ्याकडे चित्र काही ठेवून गेली. जाता जाता माझ्याकडे चित्र काही ठेवून गेली. चित्र कुठली चित्र ठेवून गेली? पुढे आहे का चित्र? चित्र निर्वस्त्र करून डांबून ठेवलेले, चित्र निर्वस्त्र करून डांबून ठेवलेले. चित्र बाजार मांडून आपतांनीच विकलेले. चित्र निर्वस्त्र करून डांबून ठेवलेले, चित्र बाजार मांडून आपतांनीच विकलेले. आणि चित्र ज्ञानग्रेप करून स्त्रीनेच स्त्रीचे वस्त्रहरण केलेले. सावित्री, सावित्री माणुसकीवर हसून ईश्वरी प्रमाण मापून गेली. सावित्री माणुसकीवर हसून ईश्वरी प्रमाण मापून गेली. नव्या रणांगणावर नव्या क्रांतीच्या नव्या युद्धाला तापून गेली. नव्या युद्धाला तापून गेली. थँक्यू. धन्यवाद. अन्याय प्रतिदिनी सहन केला, महिलांना साक्षरतेचा धडा दिला. व्यक्ती लोक तरी पक्का निश्चय केला. आज तुझ्यामुळे विडेवाळा शाळा आम्हास लाभला. आज तुझ्यामुळे विडेवाळा शाळा आम्हा लाभला. सेन चिखल घेऊन अंगावरी एकच तिची विरकल साडी. सेन चिखल घेऊन अंगावरी एकच तिची विरकल साडी. झुंज देऊनी जिंकला गड, लगबगीने चाले पायाची गाडी. झुंज देऊनी जिंकला गड, लगबगीने चाले पायाची गाडी. स्वप्नांना केले जागे, आज सारे विश्व तिच्या मागे. स्वप्नांना केले जागे, आज सारे विश्व तिच्या मागे. समरावे तिला पदोपदी, महिला साक्षरतेचे विणले धागे. समरावे तिला पदोपदी, महिला साक्षरतेचे विणले धागे. सावित्रीबाईच्या लेखी आम्ही शिक्षण देऊन केले मोठे. सावित्रीबाईच्या लेखी आम्ही शिक्षण देऊन केले मोठे. ज्ञान देऊन उजेड केला, नाव तुझे घेता अभिमान वाटे. शिक्षण देऊन केले मोठे, ज्ञान नाव तुझे घेता अभिमान वाटे. विजय सावित्रीबाई फुले, अशीच तुझी राहो ख्याती. विजय सावित्रीबाई फुले, अशीच तुझी राहो ख्याती. उपमा देण्या शब्द अपुरे, साक्षर सगळे उजळल्या ज्योती. उपमा देण्या शब्द अपुरे, साक्षर सगळे उजळल्या ज्योती. धन्यवाद.
होती. आंब्याच्या झाडाखाली भरत होती शाळा. काळी माती केली पाटी, झाडाची फांदी पेन्सिल झाली. गुरुजींची त्यात ज्योतिबा भरली. ती एक तपस्या होती. प्रस्थापितांच्या विरोधात फुंकलेलं रणसिंग होतं. रूढीग्रस्त समाजाने केली निंदा, अंगावर ओतलं सेन पाणी माती. पण विजण्यासाठी प्रज्वलित झालीच नव्हती ती ज्वाला. ते सावित्री ज्योतीचं पेटणं होतं. उपेक्षितांसाठी झिजणारं हे दाम्पत्य होतं. ज्योतिबा सावित्री एका क्रांतीचं नाव होतं. स्मृतीतून कधीही न जाणारं हे नाव, कारण झेलले खूप घाव. त्यांना शब्द सुमन अर्पण, प्रतिमेस विनम्र अभिवादन. जाता जाता फक्त एवढंच म्हणे, राह कुछ ऐसी मिली, राह कुछ ऐसी मिली, सब अपने लगने लगे, बस इसी एहसास से अब सारे काम संवरने लगे. जय भीम. हिचं वाचन असते. विषय आहे भिडेवाडा मुलींची पहिली शाळा. विद्येचे माहेरघर पुण्यामध्ये होता उभा भिडेवाडा टौलदार. पुढे दाम्पत्याच्या प्रयत्नाने उघडले स्त्री शिक्षणाचे द्वार. शैक्षणिक पवित्र कामात सावित्रीबाईचे मौलिक योगदान. शिकल्या सवरलेल्या मुली या आता स्वतःच्या पायावर उभ्या बलवान. काळ कठीण अडचणी फार, मार्ग काढून त्यावर केली मात. मोडकळीस आलेला भिडेवाडा यंत्राच्या साहाय्याने पाडला रातोरात. नाही फिरकून त्यांनी पाहिले अशी कशी त्याची झाली दुर्दशा. भिडेवाडा बोलला रडला औसाबोक्षी, पोरिटो या हो माझा होतोय हशा. आता होणार ऐतिहासिक स्मारक. वादी पुन्हा नव्याने मुलींची शाळा. अजूनही वाटत आहे सर्वांना भिडेवाड्याबद्दल जिव्हाळा. तन्मयतेने बोलला भिडेवाडा, तन्मयतेने बोलला भिडेवाडा. एक विषय ही आता लिहिली शेवटची. एक विषय कल्पना अनेक, कवी कवयित्रीचे मनसे विचार. एक विषय कल्पना अनेक, कवी कवयित्रीचे मनसे विचार. भिडेवाडा बोलला अभिमानाने, हाच माझा शिक्षणाचा प्रसार, हाच माझा शिक्षणाचा प्रसार. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. वडभेराव विजयन आवतान धाडले, स्मारकाच्या लढ्यासाठी संमेलन मांडलं. धनगरी लोकगीत आहे. वडभेराव विजयन आवतान धाडलं, स्मारकाच्या लढ्यासाठी संमेलन मांडलं. साल 1848 पुण्याच्या बुधवार पेठेत या ज्योतिबांच्या ज्योतीनं भारतात एकमेव अफलातून देशामध्ये पहिली मुलीची शाळा काढली आणि तिथंच ठिणगी पडली. तात्यासाहेब भिडे होत माणुसकीला चांगलं. वाड्याचं ते बांधकाम पारंपरिक गाजलं. तात्यासाहेब भिडे होत माणुसकीला चांगलं. वाड्याचं ते बांधकाम पारंपरिक गाजलं. सावित्रीच्या लेकीसाठी देवणी टाकलं. संमेलन मांडलं आम्ही, संमेलन मांडलं. अवघ वय होत नऊ, किती लहान होती साऊ. 13 वर्षाचं ज्योतिराव, त्यांचं लगीन ठरल्यालं. लिंग आणि जातीपायी तिला शिकणं नाकारल्यालं. ज्योतिबाने घरातच शिकविलं. घरात आणि पहिलेच शिक्षक आणि मुख्याध्यापिका बी ठरली. वेद आणि शास्त्रापरीस गणित विज्ञान शिकवलं. वेद आणि शास्त्रापरीस गणित विज्ञान शिकवलं. संमेलन मांडलं हो, संमेलन मांडलं. या एगळ्या जोडीला बहिष्कृत केलेलं. या एगळ्या जोडीला बहिष्कृत केलेलं. तिथं झेलली दगडफेक, माणूस लय उभराठा. घराबाहेर बी काढलं. फातिमानं उस्माननं घरात घेतल्याल. फातिमानं उस्मान तिला घरात घेतल्याल. संमेलन मांडलं बा, संमेलन मांडलं. माणुसकीच्या नात्यापायी ही आदर्श शिक्षिका ठरलेली. माणुसकीच्या नात्यापायी ही शिक्षिका आदर्श ठरलेली. साऊसाठी शिक्षणात काम केलं चांगलं. समदच हे प्रकरण या वास्तून बी पाहिलं. संमेलन मांडलं बा, संमेलन मांडलं. शेवटचं
आज भिडेंचा वाडा भाडे करार हक्कावरून लढाईत माणसांच्या जीर्ण वाईट अवस्थेत मग निदर्शन झाल्याने सरकारनं दुर्लक्ष केलेलं स्मारक झालंच पाहिजे असं सांगतोय. इथं प्रत्येक जण स्मारक झालंच पाहिजे असं सांगतोय. इथं प्रत्येक जण भांडण हे नाही फक्त गाणं मांडलं मांडलं मी संमेलन मांडलं संमेलन मांडलं मी संमेलन मांडलं. वडवेरावर विजयानं क्रांतीचं पाऊल टाकलं वडवेरावर विजयानं क्रांतीचं पाऊल टाकलं. स्मारकाच्या लढ्यासाठी संमेलन मांडलं संमेलन मांडलं गा संमेलन मांडलं. धन्यवाद. सर्वप्रथम मी मराठीच्या आद्य कवयित्री पुन्हा म्हणते लक्षात ठेवा आद्य कवयित्री सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते. साधारणतः आम्हाला शिकवलं जातं की मराठीचे आधुनिक कवयित्री वेगळेच आहेत, परंतु आधुनिक कवयित्री म्हणून आपण सर्वांनी सावित्रीबाई फुलेंनाच मान दिला पाहिजे, त्रिवार वंदन केलं पाहिजे. या ठिकाणी मी छोटीशीच कविता सादर करते कारण मला वेळेचं भान आहे आणि तुमच्या सगळ्यांचा अजिबात मला हे करायचं. ऐका. पुण्यातील भिडेवाड्यात अंधाराच्या घनघोर काळी पुण्यातील भिडेवाड्यात अंधाराच्या घनघोर काळी साऊ तू प्रकाशाची पंक्ती घेऊन आणि देऊन हाती तू प्रखर ज्वाला झालीस. शिक्षणाचे अमृत देवणी रूढी परंपरेचा विरोध करुणी स्त्री शक्तीच केले जागृत आणि मनुवादी यांना दिली तू चांगलीच चपरा करून. ज्योतिबा संगे तू ज्योती ज्योतिबा संगे तू ज्योती ज्योतिबा नंतर तू ज्वाला ज्योतिबा संगे तू ज्योती ज्योतिबा नंतर तू ज्वाला. हाती घेऊन टिटवे अंतिम समयी ही तू त्यांच्या सोबती. ज्योतिबा नंतर तू ज्वाला हाती घेऊन टिटवे अंतिम समयी ही तू त्यांच्या सोबती. कंकण बांधून समाज सेवेचे भिडेवाड्यातून झाला तुझा जीवन प्रवास या पृथ्वी तलावर. कंकण बांधून समाज सेवेचे भिडेवाड्यातून झाला तुझा जीवन प्रवास या पृथ्वी तलावर. असेल निश्चित निरंतर भिडेवाडा सदैव माणसाच्या मनात भिडेवाडा सदैव माणसाच्या मनात. धन्यवाद. मी सावित्री बोलते. हाती ज्ञानाची ज्योत घेऊन मी तेवत होते. हाती ज्ञानाची ज्योत घेऊन मी तेवत होते. अंधारल्या लेकी बाळींना मी वाट दावीत होते. अंधारल्या लेकी बाळींना मी वाट दावीत होते. निरक्षरांनी गांजल्या होत्या माझ्या लेकी बाळी. निरक्षरांनी गांजल्या होत्या माझ्या लेकी बाळी. देऊन त्यांच्या हाती लेखणी देऊन त्यांच्या हाती लेखणी. अशी विरांगणा माझी देखणी अशी विरांगणा माझी देखणी. हाती ज्ञानाची ज्योत घेऊन मी पुढे पुढे जात होते. अंधारल्या लेकी बाळींना मी वाट दावीत होते. गांजलेला समाज दुबळा चिखल शेनेंचे शिंतोडे अंगावर माझ्या टाकीत होता. चिखल शेनेंचे शिंतोडे अंगावर माझ्या टाकीत होता. ना हार मानली कधी मी अंधश्रद्धेला तुडून मी पुढे पुढे जात होते. अंधश्रद्धेला तुडून मी पुढे जात होते. अंधारल्या लेकी बाळींना मी वाट दावीत होते. होती साथ ज्योतिबांची म्हणून शक्य झाले. होती साथ ज्योतिबांची म्हणून शक्य झाले. आज लेक माझी डॉक्टर इंजिनियर पायलट. आज लेक माझी डॉक्टर इंजिनियर पायलट. आकाशी भरारी घेत आहे. आज माझ्या जीवनाचे सार्थक होत आहे. आज माझ्या जीवनाचे सार्थक होत आहे. धन्यवाद. माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्री शिक्षणाचे दालन भिडेवाडा. गेय स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न करतो. स्त्री सक्षमीकरणाचा पाया रोवला भिडेवाड्याने खास. स्त्रियांसाठी शाळा खुलतात दूर झाला खरा वनवास. स्त्रियांसाठी शाळा खुलतात दूर
दूर झाला खरा वनवास. ज्योतिबा सावित्रीच्या हाद्यात स्त्रिया याव्या जनप्रवाहात. ज्योतिबा सावित्रीच्या हाद्यात स्त्रिया याव्या जनप्रवाहात. घेतला दोघांनी क्रांतिकारी पाऊल त्या कठीण काळात. घेतला दोघांनी क्रांतिकारी पाऊल त्या कठीण काळात. स्त्रियांसाठी शाळा खुलतात दूर झाला खरा वनवास. धुडकावून विरोध सारा स्त्री जातीचा केलाय विकास. धुडकावून विरोध सारा स्त्री जातीचा केलाय विकास. ज्योतिबा सावित्री दोघांचाही खरा मिळालाय सहवास. ज्योतिबा सावित्री दोघांचाही खरा मिळालाय सहवास. बीज रोवून स्त्री शिक्षणाचे केलाय शिक्षित हो स्त्रिया. बीज रोवून स्त्री शिक्षणाचे केलाय शिक्षित हो स्त्रिया. भिडेवाड्यातील शिक्षणाने दूर सारलाय अंधारास. भिडेवाड्यातील शिक्षणाने दूर सारलाय अंधारात. स्त्रियांसाठी शाळा खुलतात दूर झाला खरा वनवास.